हरे नमः। धर्मा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा। हरे नमः। नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषय शौनकादयः शत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। याप्रमाणे आता नैमिषोपाख्यानाला प्रारंभ करतात। पद्मपुराणामध्ये गौरमुख आणि भगवान यांचा संवाद आहे। यामध्ये भगवंतांनी सांगितलं की दैत्य कुळाचा एका निमिषाच्या पेक्षाही कमी वेळात कमी कालावधीत संहार केला, म्हणून याला अनिमिषक क्षेत्र असं म्हटलेलं आहे। दुसरी व्युत्पत्ती अशी आहे की ब्रह्मदेवाने मनश्चक्र सोडलं। सर्व ऋषीवर्य ब्रह्मदेवाकडे आले आणि आम्हाला शांत अशी जागा, जिथे कुठेही आम्हाला व्यत्यय येणार नाही, कुठेही अडचण येणार नाही, अशी जागा आम्हाला सांगा म्हटल्यावर ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून एक चक्र निर्माण केलं आणि चक्र या ऋषींच्या हातात दिलं। त्यांना सांगितले, हे चक्राची आरा नेहमी जिथे थांबेल तिथे तुम्ही जागा पवित्र समजा। याप्रमाणे ही नेहमी थांबली, आरा थांबली, म्हणजे मनाची गती जिथे थांबली, मन गतिमान आहे असं गतिमान असलेलं मन जिथे कुंठित झालं, ती जागा स्थिर, शांत, मनाला आल्हाददायक, म्हणून याला निमिषक क्षेत्र, नैमिषक क्षेत्र असं म्हणतात। अनिमिष म्हणजे देव, ज्यांना पापण्या नाहीत, म्हणून हे अनिमिषक क्षेत्र आहे, देवांचं क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी विष्णू सतत आहेतच। विष्णूचं अस्तित्व जसं मधुवनामध्ये, तसे तर भगवान सर्वत्रच आहेत सामान्य रूपाने, पण मधुवनामध्ये भगवंत सतत आहेत अस्तित्व रूपाने। ताबडतोब त्या ठिकाणी कोणतेही आपण धर्मकार्य केलं तर तत्काळ सिद्धीला नेण्याची क्षमता भगवंताच्या अस्तित्वामुळे, आणि त्यामुळं हे जसं मधुवनामध्ये यत्र सन्निहितो हरिही, ज्या ठिकाणी भगवान सतत आहेतच, जागृत स्वरूपात आहेत, सुप्त स्वरूपात नाही, जागृत स्वरूपात आहेत, चैतन्याच्या विशेष रूपात आहेत, तसं या अनिमिषक क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजेच नैमिषारण्यात सुद्धा भगवान सतत आहेतच, सतत नित्य दृष्टीस पडतो, म्हणून याला अनिमिषक क्षेत्र असं म्हणतात। वायव्य तंत्रामध्ये असं म्हटलंय, वायव्य तंत्रामध्ये असं म्हटलंय की हे जे नैमिषारण्य आहे ते विश्वचक्राची नाभी आहे, संपूर्ण विश्वाचं केंद्र म्हणजे हे नैमिषारण्य आहे। ज्याप्रमाणे पद्मपुराण, त्याचप्रमाणे वायू म्हणजे कोण, रोमहर्षणाचे पुत्र गवताच्या काडीने ठार केलं, कारण ते पुराण सांगत होते की महाराज तुम्ही आमच्या पुराणिकाला ठार मारलं तर पासून दुसरा त्याचा पुत्र उत्पन्न होईल, दुसरा त्याचा पुत्र उत्पन्न होईल, आणि ताबडतोब तो तुम्हाला यांचा अध्ययन केलंय, तेव्हा आम्हाला एकच एक कलयुग येणार आहे। कलयुग अशा प्रकारचा प्रश्न, अशी विनंती यांनी केली। स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, स्वार्थाने काहीच मागितलं नाही, उलट जनकल्याणार्थ, जनकल्याणाच्या हेतून त्यांना प्रार्थना केलेली आहे। आणि म्हणून ते म्हणतात, हे कलयुग या ठिकाणी येणार आहे, अशा कलयुगाच्या, दोषमय कलयुगाचा आरंभ होण्यापूर्वी आम्हाला सामान्य माणसांनी आपला उद्धार कसा करावा हे सांगा। आपण स्वतः सत्वमूर्ती आहात, तेव्हा आम्हाला हे ज्ञान आपण सांगा आणि उपाय आम्हाला सांगा। याप्रमाणे प्रार्थना केली असता यानी वेद वेदां श्रेष्ठो भगवान बादरायणः, आपण बादरायणाचे शिष्य आहात, प्रत्यक्ष व्यास महर्षीचे शिष्य आहात, आणि व्यास महर्षी सर्व वेदांचा अभ्यास केलेले आहेत, सर्व वेदांगांचा अभ्यास केलेले आहेत, ब्रह्मसूत्राचं लेखन केलेले आहेत, त्यामुळं ते प्रत्यक्ष भगवानच आहेत। अन्येच मुने सूत परावर विदो विदुः, परावर ज्यांना सर्व प्रकारच्या दिव्य दृष्टीचा लाभ झालेला आहे, या लौकिक जगातलं आणि अलौकिक जगातलं, अर्थात लौकिक आणि पारमार्थिक
हे दोन्ही ज्ञान ज्यांना आहे, वेत्थत्वं सौम्यतत् सर्वं तत्त्वस्तत् तदनुग्रहात, आणि आपण हे सगळं तत्व त्यांच्याकडून आत्मसात केले. ब्रूयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. स्निग्ध गुरु हा आपल्या शिष्याला जो त्याचा अत्यंत प्रिय आहे त्याला अंतःकरणातलं सगळं ज्ञान देतो, अंतःकरणातलं हृद्गत त्याला सांगतो. बाकी कुणालाही हे हृद्गत कळत नाही. स्निग्धस्य शिष्यस्य असा शब्द वापरलाय. जो स्निग्ध आहे, जो प्रेम परिप्लुत आहे, त्यांनाच हे गुरु आपलं ज्ञान देतो. बाकीचे सगळे शिष्य असतात, परंतु सामान्यतः सगळे शिष्य आहेत. पण विशेषतः एखादा शिष्य असा असतो की जो गुरुचा प्रेमाचा लाभ प्राप्त करून घेतो. त्याप्रमाणे आपण व्यास महर्षींचे स्निग्ध शिष्य आहात, आणि तुम्हाला व्यास महर्षींनी सगळं काही अंतःकरणातलं सांगितलंय. म्हणून पुंसाम एकांतत श्रेयंत निशंसु तुमर्हसी. तुम्ही आम्हाला एकांतत श्रेय, केवळ एकच एक असं श्रेय सांगा की ज्यामुळं समाजाचं कल्याण होईल. का तर कलियुगातले लोक अल्पायुषी आहेत, त्याचप्रमाणे अनेक व्याधी आधी यांनी त्रस्त आहेत, त्याच निर्बुद्धही आहेत, अल्पबुद्धीचे आहेत आणि अल्पभाग्याचेही आहेत, आणि त्यांच्या मागे धावपळ लागलेली आहे. तेव्हा तसे तर भूरीनी भूरी कर्माणी, आम्ही अनेक गोष्टी ऐकल्यात, अनेक गोष्टी भूरीनी भूरी कर्माणी, खूप कर्म आम्ही ऐकलेत. वेद आहेत, वेदात वेदू अनंत बोलिला असं म्हटलंय. वेदाने खूप काही सांगितलंय, पण हे सगळंच आपल्याला आत्मसात करता येतच असं नाही. कर्मकांड मोठा अवघड आहे, आणि कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून आम्हाला अनेक कर्म वेगवेगळ्या प्रकारचे करण्यामध्येच सगळं आयुष्य जाईल. म्हणून भूरीनी भूरी कर्माणी, तसे अनेक कर्म आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण या सगळ्यांच्या पासून वेगळं ज्यामुळं त्यातलं सार आम्हाला प्राप्त होईल असं तुम्ही काहीतरी तत्व सांगा. भूरीनी भूरी कर्माणी श्रोतव्यानी विभागशः अत साधोत्र यत् सारम समुद्रत्य मनीषया. ते म्हणतात या ठिकाणी एकांतत श्रेय, एकच एक की जे केलं असता बाकी काहीही करायची गरज नाही. एकच एक गोष्ट करा, बाकी काही करायची गरज नाही, सगळं सोडा. जसं 18व्या अध्यायात गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. 17 अध्याय सांगितले, आणि मग शेवटी अर्जुनाचे प्रश्न संपतच नाहीत. कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, सगळं सोड, सर्व धर्मान परित्यज्य, सगळं सोड. बरं, काय आतापर्यंत सांगितलं, सगळं सोडून दे, काही कळलं नाही, सोडून दे. मामेकम शरणं व्रज, फक्त मला शरण ये, बाकी सगळं त्याच्यात आलं. तेव्हा शरण्य वृत्ती माणसाची माणसाला सगळे लाभ प्राप्त करून देते. बाकी काही करायची गरज नाही. हे करा, ते करा, ते करा. आपण पाहतो ना, लोक अनेक उपाय सांगतात. एखादा प्रश्न कोणाकडे घेऊन गेलं, तो ज्याच्यातला तज्ज्ञ आहे तेच सांगतो. भविष्यकाराकडे गेलं, तो हात बघून सांगतो, कुणी पत्रिका बघून सांगतो, कुणी तुमची कुंडली बघून सांगतो, कुणी डॉक्टरकडे गेलं, तो म्हणतो नाही नाही तुम्हाला रोगच झालाय. वैद्याकडे गेलं तर तो म्हणतो अमुकच करा. त्याचप्रमाणे एखाद्या कोण्याही माणसाकडे जा, त्या माणसाचं आपल्या स्वतःचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारे तो आपल्याला अनेक उपाय सांगतो. मग कुणी म्हणतं तुम्ही महादेवाला पाणी घाला, कुणी म्हणतं तुम्ही फुलच वाहा, कुणी म्हणतं तुम्ही शनिवारच करा, कुणी म्हणतं तुम्ही उपवासच करा, कुणी म्हणतं तीर्थयात्रा करा, कुणी म्हणतं तुम्ही त्रिपिंडीच करा. काय करा काय. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत, आणि यांनी माणूस गुरफटून जातो. म्हणून बाकी काही करू नका, फक्त मला शरण ये, असं जसं भगवान गोपाल कृष्णांनी म्हटलंय तसं ते म्हणतात की आम्हाला एकच एक सांगा की ज्यामुळं येनात्मा संप्रसिद्धती, ज्यामुळे येनात्मा संप्रसिद्धती. ते म्हणतात की सुप्रसिद्ध, प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न होणे, ज्यामुळे आम्हाला भगवान प्रसन्न होईल. इथे आत्मा शब्द वापरला, येनात्मा, ज्यामुळे हा विश्वात्मा, हा जगदात्मा, अंतरात्मा ज्यामुळे प्रसन्न होईल असं सांगा. सूत जानासी भद्रंते भगवान सात्वतां पतीही.
आणि भगवान सात्वतां पतिः, या ठिकाणी सात्वतां पतिः असा शब्द वापरलाय. तो यासाठी की भगवान हा यदुकुलाचा अधिपती आहे. सात्वत कुल त्यांच्यापासून निर्माण झालं, तेव्हा सत्व प्रधानता हा सात्वत शब्दाचा अर्थ आहे. सत्व भगवान सत्व मूर्ती आहे, तो सात्वत आहे. आणि श्रीधर स्वामींनी सात्वत म्हणजे भक्त असा अर्थ सांगितलाय. सात्वत म्हणजे भक्त. आणि भागवतामध्ये काही ठिकाणी स्पष्ट शब्दात उल्लेख आहे की सात्वत माचष्ट धर्मम सात्वत माचष्ट, सात्वत धर्म याचं आचरण तुम्ही करा. सात्वत धर्म म्हणजे कोणता? तर जो भगवान सत्वमूर्ती असलेला भगवान आहे त्याची उपासना करणं हाच धर्म आहे. म्हणून सात्वत धर्म म्हणजे आजचा वारकरी संप्रदाय, ह्याला सात्वत धर्म म्हटलंय. भागवत संप्रदाय हा सात्वत धर्म आहे. सत शब्देनं सत्वमूर्ती ही भगवान सहा. सत शब्दाने भगवान सत्वमूर्ती विष्णू याचा उल्लेख केलेला आहे. आणि उपास्य तया विद्यते, त्याची उपासना म्हणजे सात्वत धर्म. आणि म्हणून ते म्हणतात या सात्वतानाम, या ठिकाणी असं षष्ठीचं रूप व्हायला पाहिजे पण इथे त हलंत्य मानलाय. आणि म्हणून सात्वत शब्दाचा अर्थ भक्त असा होतो. आणि हा भक्ताचा पालक असणारा भगवान म्हणून सात्वतां पतिः. देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया, ज्या भगवंतानी देवकी आणि वसुदेवापासून जन्म घेतला त्यासाठी आम्हाला सांगा की त्या भगवंताचं नावच असं आहे की जे आम्हाला संपूर्ण दुःखातून मुक्त करणार आहे. भगवंताच्या नावातच प्रशमायना हा शब्द वापरलाय. प्रशमायना हा म्हणजे काय? आमच्या सर्व प्रकारच्या दुःखांवर उपाय जर कोणता असेल तर भगवन नाम, याशिवाय दुसरा उपाय नाही. ज्याचा चरणाचा आश्रय घेतल्यामुळे सगळे जे ऋषीमुनी आहेत ते मुक्त झालेत. आणि जीवाला ज्याच्या सान्निध्याने पावित्र्य प्राप्त होतं, जीवाला ज्याच्या सान्निध्याने मुक्ती प्राप्त होते, पुनंती म्हणजे जो पुण्यवान बनतो असा भगवान, ज्यांच्या चरणापासून ही गंगा उत्पन्न झाली, ज्याच्या चरणापासून गंगा उत्पन्न झाली तो भगवान, सत्वमूर्ती असलेला भगवान सर्व प्रकारच्या दुःखावर उपाय. म्हणून भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन हेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असल्यामुळे आम्हाला त्यांच्या कथा सांगा. आणि आम्हाला हे सांगा क्षेमायच भवायच, भगवंतानी क्षेम म्हणजे कल्याण, आत्यंतिक कल्याण, पारमार्थिक कल्याण म्हणजे क्षेम. तत्पालनम क्षेमा असं म्हटलंय. आपल्याला योगक्षेमम वहाम्यहम हा शब्द माहित आहे गीतेमधला. योग म्हणजे अप्राप्तिस्य प्राप्तिर योगा, जे नशिबाने देखील प्राप्त होत नाही ते प्राप्त होणं म्हणजे योग. आणि तत्पालनम क्षेमा, त्याचं पालन म्हणजे क्षेम. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाली, कधी कधी काय होतं आपल्याला प्राप्त होतं, अरे 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 काय मिळालं, प्राप्त झालं, धन प्राप्त झालं, मिळालं, सगळं झालं, पण चुकून माकून आपल्याकडून काहीतरी गडबड होते आणि बँकेतलं सगळं अकाउंट नष्ट झालं. कसं काय हो म्हणले, काय झालं काय की म्हणले, कोणाचा तरी फोन आला, मी तो फोन उचलला आणि बँक अकाउंट सगळं नील झालं. कालच लाख रुपये जमा झाले होते. जमा झाले कशामुळं? योगामुळं. तुम्ही सत्कर्म केलं त्यामुळं अप्राप्तिर प्राप्तम योगा, अप्राप्त असलेली गोष्ट प्राप्त झाली ती योगामुळे. पण पालन झालं का? नाही. दुसऱ्या दिवशी कुणीतरी आपला अकाउंट हॅक केलं आणि अकाउंट मधले पैसे सगळे नील झाला. अकाउंट काय झालं? क्षेम झालं नाही. क्षेम म्हणजे काय? रक्षण. तेव्हा भगवंताची कृपा असेल तर प्राप्ती होते आणि भगवंताची कृपा असेल तरच रक्षण होतं, नाहीतर रक्षण होत नाही. मग साध्या पैशाचा असो नाही तर आयुष्याचा असो. म्हणून ते म्हणतात क्षेमायच भवायच. भगवंताचा हा अवतार कशासाठी झाला? क्षेमासाठी आणि भवासाठी. सांसारिक आणि पारमार्थिक दोन्ही कल्याण जीवाचं व्हावं म्हणून भगवंताने हा अवतार धारण केला. ज्या भगवंताला स्वर्धन्यापोन सेवया, ज्या भगवंताची कीर्ती ही स्वर्गामध्ये गायली जाते,
सत्रम स्वर्गाय लोकाय, ज्याची कीर्ती स्वर्गामध्ये गायली जाते असा हा भगवान. आणि म्हणून हे सूत महाराज आम्हाला त्यांच्या कथा सांगा. तन्न शुश्रूषमाणानामरसानुवर्णितुम यस्य वतारो भूतानाम क्षेमाय च भवाय च. याप्रमाणे आम्हाला सांगा की भगवंतांनी अलौकिक कार्य केले, कृती केल्या, पण बलराम आणि कृष्ण असे दोन अवतार त्यांना का बरं घ्यावे लागले? एका अवताराचं कार्य एका अवताराने भागलं नाही का? दोन अवतार त्यांनी धारण केले आणि आपल्या या भक्ताचं रक्षण करण्यासाठी बलराम आणि कृष्ण असे दोन अवतार धारण केले आणि अतिमर्त्याने भगवान अलौकिक कार्य केले. जन्मतःच ज्यांनी पूतना मारली, तृणावर्त मारला, धेनुकासूर मारला, त्याचप्रमाणे मोठमोठे प्रलंबासूर मारला. इतक्या लहानपणी इतके अलौकिक कार्य केले. गूढ कपट मानुषा, अत्यंत अलौकिक कृत्य ज्या भगवंतांनी केले त्यांची आम्हाला कथा सांगा. कारण त्यांची कथा कशी आहे तर गंगेपेक्षाही पवित्र आहे. कारण ज्यांच्या पायापासूनच गंगा निर्माण झाली त्या गंगेचं पावित्र्य आपण मानतो, पण ज्यांच्या चरणातून तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणापासून जी गंगा निर्माण झाली त्या चरणाचं महात्म्य काय असेल. म्हणून भगवंताच्या चरणाच्या अनंत कथा आहेत त्या आम्हाला सांगा. आसीना दीर्घसत्रेण, आम्ही या ठिकाणी 1000 वर्षांच्या तपश्चर्येसाठी अनुष्ठानासाठी बसलेलो आहोत आणि म्हणून सक्षणाहरे हे आम्हाला भगवंताच्या या कथा ऐकायच्यात, गाथा ऐकायच्यात. आम्ही त्यासाठी आमचे कान तयार आहेत. सक्षणा, आमचे कान या ठिकाणी भगवंताच्या कथा ऐकण्यासाठी दत्तचित्त आहेत. आम्ही दत्तचित्त म्हणजे दत्त कसे उभे असतात. दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे देणे हा या अर्थ आहे. पण दत्त म्हणजे उभे. आपण म्हणतो दत्त म्हणून उभा राहिला. दत्त बसत नाहीत का? बसणं नाही, उभा राहणं, तयार राहणं याला म्हणतात रेडी. तेव्हा आमचे कान दत्तचित्त आहेत, रेडी आहेत. त्वन्न संस्थित धोत्रा दुस्तर निस्थिती क्षताम कलिम सत्वहरम पुंसाम कर्णधार इवार्णवम. आणि आपण कर्णधार आहात आणि या विश्वामध्ये सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून मुक्त करण्याचं सामर्थ्य गुरुला आहे. आपण न संस्कृती घोरायनाम सुगृहण तत सद्यो विमुचेत यद्विभेति स्वयं भयम. आणि ज्या भगवंताच्या कथा गाथा हे आपन्न संस्कृती घोरात, जो आपन्न आहे, आपन्न म्हणजे विपन्न आहे, विपन्न म्हणजे अत्यंत त्रस्त आहे. मग आजाराने त्रस्त आहे, विचाराने त्रस्त आहे, जीवनाने त्रस्त आहे, दुःखाने त्रस्त आहे. संस्कृतीम घोरात, या संसारिक व्यापातापामध्ये जो अत्यंत त्रस्तग्रस्त झालेला आहे आणि विवश आहे. विवश शब्द कसा वापरलाय? आता त्याला दुसरा उपाय नाही. आपण म्हणतो ना, आता बस मी काकुळती आलो बाबा, मी शरण आलो, आता मला दुसरा आधार नाही. निरालंबालंब त्वमसि मम हे रंब शरणम. मी निरालंब आहे, मला कोणताही आधार नाही, मी विवश आहे, विवश. आता मला दुसरा साह्यकारी कोणी दिसत नाही. तर देवा, असा साह्यकारी फक्त तूच आहेस. म्हणून ज्या जीवाचं कल्याण तुला करायचंय, ज्या जीवाला मुक्त तुला करायचंय, ते सगळे जीव या दुःखामध्ये त्रस्त आहेत. तुझ्या नावाचा नुसता उच्चार केला की ते मुक्त होतात. ततच सद्यो विमुच्येत. सद्यो म्हणजे ताबडतोब. तुझ्या नावाच्या नामोच्चाराने ते ताबडतोब मुक्त होतात. आणि तुझं नाव कसं आहे? यद बिभेति स्वयं भयम. ज्याला भय सुद्धा घाबरतं असे तुमचं नाव आहे. म्हणून तुमचं नाव घेतल्यावर भय राहत असतं का? भयच तुम्हाला घाबरतं, भयच तुम्हाला भीतं, मृत्यूच तुम्हाला भीतो. आणि म्हणून तुमचं नावच अभय करणार आहे, निर्भयत्व देणार आहे. भगवंताकडे काय मागायचं? तर निर्भयत्व मागायचं, अभयत्व मागायचं. देवा, मला बाकी काही नको, मला फक्त अभय दे. आणि म्हणून भगवंताचा हात कसा आहे आपण बघितला. गोपाल कृष्ण असो, म्हणजे विष्णू असो, राम असो किंवा गणेश असो, यांचे 4 हात आपल्याला दिसतात. गणेशाचे 4 हातामध्ये एक हात अभयाचा आहे, दुसरा हात, दुसऱ्या हातामध्ये
मोदक आहे, एका हातात पाश आहे, दुसऱ्या हातात अंकुश आहे. आज चतुर्थी आहे, त्या दृष्टीने गणेशाचं वर्णन जे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे, एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. एका हातात दात आहे, दुसऱ्या हातात परशु आहे, आणि एक हात मोदकू मिरवे, एका हातात मोदक आहे आणि चौथा हात जो आहे तो अभयहस्तू, तो अभय देणारा हात आहे. अभय म्हणजे निर्भयता, निर्भयता म्हणजे दुःखाला रामराम ठोका, तुम्ही घाबरू नका, या संसाराला घाबरू नका, मी आहे. जसं स्वामी समर्थ म्हणतात, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे अभयत्व आहे, हे जे निर्भयत्व आहे, हे जे मनातलं धाडस आहे, ते आधी निर्माण झालं पाहिजे. म्हणून देवाला शरण यासाठी जायचं, काही मागण्यासाठी नाही, अभय प्राप्त करून घेण्यासाठी, आपलं मन निर्भय होण्यासाठी देवाला शरण जायचंय. म्हणून ते म्हणतात अभय भगवंता, तुझ्या नामातच अभय आहे, कारण मृत्यू सुद्धा तुला घाबरतो. यद बिभेती स्वयं भयम, ज्याला भय देखील घाबरतं, भयाला भय वाटतं. भय नावाची गोष्ट काय असते? भय ही एक मानसिक अवस्था आहे, जाणीव आहे. पण भगवंताच्या नावापुढे भय देखील शिल्लक राहत नाही, असं निर्भयत्व. जेव्हा देवकी भगवंता गोपालकृष्णाचा जन्म होतो कारागृहामध्ये, आणि भगवान गोपालकृष्ण आपलं चतुर्भुज मूर्तीचं रूप धारण करतात, त्यावेळेला देवकी धावत धावत पळत येते आणि देवकी म्हणते, देवा अहो, माणसाच्या माग भयरूपी सर्प लागलेला आहे. सर्प हा जसा माणसाला भेपान लागावं, माग साप लागावा, किंवा आपल्या हातून चुकून सापावर पाय पडावा आणि भेपान लागतं आपल्याला. साप चावलेलाच नसतो, काटे लागलेले असतात आणि त्यातून रक्त निघतं. जनी जनार्दन स्वामींनी निर्विकल्प नावाच्या ग्रंथात हे उदाहरण दिलेलं आहे की एक गृहस्थ हा रस्त्याने निघाला, रात्रीची वेळ होती, गडबडीने निघाला, पांदीतून निघाला, पावसाळा होता, आणि एका पांदीतून जाता जाता उडी मारली त्यांनी. उडी मारल्याबरोबर ती काट्यात पडली आणि काटे घुसले, काट्यातून त्या काट्याचे ओरखाड्यामुळे रक्त निघालं आणि तिथून त्याला एकदम बॅटरीने त्याला साप दिसला. अरे बापरे, म्हणजे आपला सापावर पाय पडला काय की, आणि साप आपल्याला चावला. घरी येऊन पाहिलं तर रक्तबंबाळ पाय झालेला. तो म्हणतो आपल्याला साप चावला. वास्तविक साप चावलेलाच नसतो, पण त्याला भय वाटतं. आणि अनेकदा साप चावून माणूस मरत नाही, तर भयपानाने मरतो. त्याला भेपान असं ग्रामीण भाषेत म्हणतात. भेपान म्हणजे भयपान. भय जे माणसाच्या मागे लागलंय, म्हणून व्याल भीता पलायन असा शब्द तिथे देवकीने वापरलाय की भगवान गोपालकृष्णा माणसाला मृत्यूचं भय एखाद्या सर्पाच्या भयपानाप्रमाणे त्याला लागलेलं आहे. आणि निर्भयन्नाद्य गच्छत, माणसाला निर्भयत्व प्राप्त होत नाही, भय इथले संपत नाही. हे भय, आजच्या आधुनिक कवी देखील हेच म्हणतात की माणसाच्या मागे लागलेलं भय काही संपत नाही. मग भय कधी संपेल? देवा तुमचं नाव घेतलं तर भय राहणार नाही. म्हणून ततो सद्यो विमुच्येत यद बिभेती स्वयं भयम यद पाद संशया सूत मुनय प्रशमायना. ज्याच्या चरणाचं सेवन ऋषीमुनी करतात, प्रशमायना हा असा शब्द वापरलाय. जे महात्मे आहेत, जे योगी आहेत, जे मुक्त आहेत. प्रशम, प्रशम शब्दाचा अर्थ असा की ज्यांचे सर्व विकार संपलेले आहेत, सर्व प्रकारच्या वासना संपलेल्या आहेत, प्रशम झालाय. शम म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, शांती, श्रद्धा यांनी ज्यांचं मन भरलेलं आहे, असे सुद्धा तुमच्या चरणाच्या आश्रयाला येतात देवा. म्हणून हे श्रोता, त्या भगवंताचे आम्हाला कथा सांगा. सद्य पुनंत्युपस्पृष्टा स्वर्धुन्यापोनु सेवया, स्वर्धुन्यापोनु सेवया. स्वर्धुन म्हणजे स्वर्धुनी, स्वर्धुनी म्हणजे गंगा, आकाशगंगा. जी आकाशगंगा भगवंताच्या चरणापासून निघाली, त्या आकाशगंगेला तिचं स्वरूप आज आपण गंगेच्या रूपात बघतो. ही गंगा जी सगळ्या जगाला पावन करणारी आहे, ती गंगा ज्याच्या चरणापासून निघाली, त्या उगमाचं चरणाचं महत्व काय असेल? ताबडतोब माणूस त्यातून मुक्त होतो किंवा त्याला पुण्यकारकता प्राप्त होते. को भगवा भगवतस्तस्य पुण्य श्लोकेड्य कर्मणा शुद्ध कामोनुशुणया देश कलिमलापहम. तेव्हा अशा भगवंताचे लीला उदार चरित्र आम्हाला सांगा.
जे मोठमोठे सुरी म्हणजे ज्ञानी ज्यांचं भगवंताचं कथा कीर्तन करतात, श्रद्धानानाम लीलया ददत कला, हा ज्या भगवंतानी वेगवेगळे अवतार धारण केले, लीलेने धारण केले, कधी कलावतार धारण केलेत, कधी अंशावतार धारण केलेत, कधी आवेशावतार धारण केलेत, तर कधी पूर्णावतार धारण केलेत. तेव्हा असे भगवंताचे अनेक अवतार चरित्र आम्हाला सांगा. आम्ही त्यासाठी अथाख्याही हरेर धीमन अवतार कथा शुभा, ज्या भगवंताच्या कथा शुभ आहेत, कल्याणकारक आहेत आणि ह्या कथा माणसाला तारून नेणारे आहेत, माणसाला बुडवणार नाही. कथा ही एक गंगा आहे. मोरोपंतांनी त्यांच्या एका काव्यामध्ये असं वर्णन केले श्लोक केकावलीमध्ये की गंगा ही तरी माणसाला बुडवते. माऊलींनी सुद्धा अशी मोठी सुंदर कल्पना वापरली आहे की गंगा पवित्र आहे, गंगा शुची होय, पाप ताप जाय. गंगा शुद्ध आहे, पवित्र आहे. गंगेमध्ये स्नान केल्यावर पाप जातं आणि तापही जातो. गंगा पापम शची तापम असं वर्णन आहे. शची म्हणजे या ठिकाणी शशी म्हणजे चंद्र, शशी तापम. शशी चंद्र हा ताप नष्ट करणारा आहे, शशी थंड आहे. गंगा ही पाप नष्ट करणारी आहे आणि तापही नष्ट करणारी आहे. पण त्याच्यामध्ये गंगेत जर आपण प्रवाहात गेलो, बघा तुम्ही, मग काशीला असो नाहीतर आपल्या हरिद्वारला असो, तिथे गेल्याबरोबर साखळीला धरावं लागतं. का? गंगेचा प्रवाह एवढा आहे की त्या गंगेच्या पाण्यामध्ये आपण बुडून जातो. म्हणून माऊली म्हणतात गंगा शुची होय, पाप ताप जाय, परी तेथ आहे बुडणे एक. पण तिथं बुडतो माणूस, बुडण्याचं भय आहे. गंगा शुद्ध आहे, चांगली आहे, पवित्र आहे, पुण्यकारक आहे. पाप जातं, ताप जातो, सगळं जातं. उन्हाळ्यातली ऊन जाणवत नाही. पण काय, हात सुटला की तुम्ही बुडलेच म्हणून समजा, गटांगळ्या खात माणूस जातो. पण भगवंताची कथारूपी नदी अशी नाहीये. भगवंताची कथारूपी नदी अशी आहे की जी बुडवत नाही, तारते. म्हणून ते म्हणतात अथाख्याही हरेर धीमन नवतार कथा शुभा, लीलाविद स्वैर मीश्वर शात्म माया. तेव्हा भगवंतांनी हे जे अनेक कथा चरित्र केलेत ते आम्हाला ऐकायचे. यच्छृण्वता रसा ज्ञानाम स्वादू स्वादू पदे पदे. आणि जे ऐकत 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 गेलं तर आपल्या कानाला एवढा आनंद प्राप्त होतो की प्रत्येक पदामध्ये स्वाद आहे. यच्छृण्वताम रसज्ञानाम असा फार मार्मिक शब्द वापरलाय की काव भागवत आम्ही रोज ऐकतो पण आम्हाला काही रस वाटत नाही त्याच्यात. ते म्हणतात तुम्ही रसज्ञ आहेत का? रस म्हणजे काय कळतो का? नाही वा, आम्ही उगं वाचतो म्हणून वाचतो, आम्ही काहीतरी बाराखडी वाचावी तसं वाचतो. नाही, बाराखडी वाचावी तसं भागवत वाचायचं नाही, बाराखडी वाचावी तशी गीता वाचायची नाही, बाराखडी वाचावी तशी ज्ञानेश्वरी वाचायची नाही. मग काय? रसज्ञानाम, रसज्ञ. माऊलींनी शब्द वापरलाय तेथ रसज्ञा, तेथ भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय भावज्ञालाच हे कळेल. भावज्ञ म्हणजे रसज्ञ, रसज्ञ म्हणजे रसाचं ज्ञान असलेला. रसाचं ज्ञान म्हणजे चव कोणाला कळते? जिभेला. एखाद्याच्या जिभेला चवच नसती. काय म्हणले, एवढे औषधं खाल्लेत जिभेची चवच गेली, काही खा कडूच लागतं. एवढी गोड साखर आहे, म्हणले काय गुलाबजामुन चांगले झालेत, ते म्हणले आम्हाला कडूच लागायले. का? तुझ्या जिभेची चव गेली तर तुला काय बरं लागेल? तेव्हा आपण मराठीत शब्द प्रयोग करतो की गाढवाला गुळाची काय चव. तेव्हा जे गाढव आहेत त्यांना गुळाची चव नसती. तुम्ही गुळ समोर ठेवला तरी गाढवाला त्याचं काही ज्ञान नाही, तो रसज्ञ नाही. तसं या ठिकाणी आपण रसज्ञ पाहिजे, रस जाणणारे पाहिजेत. तर म्हणून इथे जर तर शब्द वापरलाय. जर तुम्ही रसज्ञ असाल तर यातल्या प्रत्येक पदामध्ये तुम्हाला स्वाद कळेल. यातला प्रत्येक पद, यातला प्रत्येक शब्द यच्छृण्वताम रसज्ञानाम स्वादू स्वादू पदे पदे. प्रत्येक पदामध्ये जो स्वाद आहे, जो आनंद आहे, जे समाधान आहे ते रसज्ञालाच कळेल. जो रसज्ञ नाहीये, जो भावज्ञ नाहीये त्याला हे कळणार नाही. कारण त्याच्यासाठी
आपल्याला शब्द, शब्दातला अर्थ, अर्थातलं तात्पर्य, तात्पर्यातला संकेत हा सगळा कळला पाहिजे. शब्द नुसते कळून चालत नाही. शब्दाचे लक्षणार्थ, व्यंजनार्थ, त्याचप्रमाणे त्याचे अभिव्यंजनार्थ हे कळले पाहिजेत. म्हणून या प्रत्येक शब्दामध्ये असलेलं जे वैशिष्ट्य, प्रासादिकता आहे ती फक्त रसज्ञाला कळू शकते, बाकीच्या कोणाला कळणार नाही. म्हणून ते म्हणतात, हे सूत हो कृतवान किलवीर्याणी सह रामेण केशवा. आम्हाला हे सांगा. 6 प्रश्न त्यांनी विचारले. त्यामध्ये भगवंतांनी हे अवतार का धारण केले, त्याचप्रमाणे बलराम आणि कृष्णाचा अवतार का धारण झाला, कली आता लवकरच येणार आहे तेव्हा आम्ही त्यासाठी दीर्घ सत्र आरंभलेलं आहे, तेव्हा आम्हाला कली येणार याची भीती काय हो म्हणली. कली काय करणार आहे ते म्हणतात, कलिम सत्वहरम पुंसाम. सत्वहरम पुंसाम अतिशय मार्मिक शब्द वापरलाय त्यांनी, सत्वहरम. कली म्हणजे काय? कली म्हणजे नुसतं भांडण नाही. कली म्हणजे तुमच्यातलं सत्व तो हरून करतो. सत्व म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं जे सात्विकता आहे, तुमच्यामध्ये असलेले सत्वगुण आहे तो हरण करतो. आपल्याला एखादा आपण बघतो की काही वेळेला रोगराई होते आणि पांढऱ्या पेशी वाढायला लागतात, लाल पेशी कमी होतात. काय हो म्हणले, काय झालं म्हणले, रक्तच कमी झालं, रक्ताल्पता, त्याला रक्ताल्पता म्हणतात. लाल पेशी कमी व्हायला सगळं अंग पांढरं फटक पडलं, पांडुरोग झाला, सगळं अंग पांढरं फटक पडलं, कुठेच रक्त शिल्लक राहील नाही. आणि मग तो म्हणतो, मला उत्साह वाटेना, मला काम करावंसं वाटेना, मला चालावंसं वाटेना, मला जेवावंसं वाटेना. हे सगळे जे लक्षण आहेत ना ते एकाचेच आहेत. कोणते? तुमच्यात लाल पेशी कमी झाल्या, तुमच्यामध्ये हे अंतःकरणामध्ये जे उदासी आली त्याचं कारण तुमच्या शरीरामध्ये जे रक्तप्रवाह आहे तो कमी झाला, तुमच्यामध्ये असलेली क्षमता कमी झाली, 12B12 कमी झालं आणि मग मात्र आपल्याला चक्रा येऊ लागल्या. मग ते म्हणतात हे सत्व आहे. सत्व म्हणजे काय? सत्व म्हणजे आपल्यामध्ये असलेली सगळी आरोग्य संपन्नता, ही म्हणजे सत्व. हे आरोग्याच्या बाबतीत झालं. तसं इकडे सत्व कोणतं आहे तर सात्विकता हे सत्व आहे. कलियुगामध्ये मत्सर वाढला, द्वेष वाढला, रागलोभ वाढले, हे सगळं काय झालं तर ते म्हणतात रजोगुण वाढला, तमोगुण वाढला आणि सत्वगुण कमी झाला. हा कशामुळे कमी झाला ते म्हणे कली, बस कलियुग आल्यामुळं. आता हे तिसरं उदाहरण देतो. आपण म्हणतो काय म्हणले, जुनं हाड आहे, हे 100 वर्ष जगले का, जुनं हाड आहे, खाल्लं पिल्लेलं हाड आहे. मग तुम्ही काय खात नाहीत का? आम्ही खातो. पण त्या काळातलं काय होतं म्हणले, अशा प्रकारचा खपली गहू आज मिळतो का? आज आम्हाला रेशनचा गहू खावा लागतो. खपली गहू मिळतो का? नाही मिळत. बाजरी गावरान मिळते का? नाही मिळत. सगळी भेसळ, सगळ्यामध्ये भेसळ, तेलात भेसळ, तुपात भेसळ, त्याचप्रमाणे पिठात भेसळ, मिठात भेसळ, सगळीकडे भेसळ, सगळं डुप्लिकेट निर्माण झालं. मग त्यात काय झालं ते म्हणे, हे सगळं जे भेसळयुक्त प्राप्त झालंय म्हणजे सत्व गेलं आणि भेसळ आलं, सगळं भेसळ. आपण जे जेवतो, खातो, पितो ते काय सात्विक आहे काय? नाही. त्यामध्ये कितीतरी आपल्याला गोष्टी अशा दिसतात की ज्या केवळ दिसायला भरपूर आहेत पण त्यामध्ये सत्व काहीच नाही. एक साधा गहू घेतला तर हा गहू निसत्व आहे, तांदूळ निसत्व आहे, डाळ निसत्व आहे, तेल तूप निसत्व आहे, दूध विकत घेतलं त्याच्यात पाणीच भरपूर आहे, सत्वांश गेला, दुधातला सत्वांश गेला म्हणजे दूध निसत्व झालं. तात्पर्य असं की आमच्या प्रत्येक गोष्टीत, भाज्या असो, पाले असो, आमचे धान्य असो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी असो, यामध्ये काहीही सत्व राहिलेलं नाही. आणि हे कुणी हरण केलंय ते म्हणे कलिम सत्व हरम पुंसाम. माणसांच्या मधलं सत्व कलीने हरण केलं. कलियुग आलं आणि युगाचा परिणाम असतो. आता जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, उन्हाळ्यात काय होतं, सगळ्या नद्या आटतात, नाले आटतात, आमचे आडं आटतात. कशामुळे आटले हो म्हणले, उन्हाळा. जसा उन्हाळ्याचा परिणाम आमच्या दैनंदिन जीवनावर होतो
आणि नद्या आटल्या, तळे आटले, आडं आटले, झरे आटले. आटले कशामुळं? ऊन वाढलं. हा जसा उन्हाचा परिणाम झाला तसा कलीचा परिणाम होऊन या ठिकाणी सगळं सत्व नष्ट झालं. सगळ्या ठिकाणी आम्हाला हायब्रिड आलं. सगळ्या ठिकाणी कोथिंबीर सुद्धा चांगली मिळत नाही आजकाल. कोथिंबीर सुद्धा हायब्रिड आहे, तिला वासच नसतो. या अद्रकाला वास नाही, कोथिंबीरेला वास नाही. कुठे गेला हा वास? ते म्हणले हे सगळे डुप्लिकेट आहे, हे सगळं केवळ हायब्रिड आहे. म्हणायचं हाय ब्रीड, हाय कशाचं? लोकांना हाय करायची पाळी आली. म्हणून हे सगळं सत्वहरम पुंसाम. माणसातलं सत्व दिसतो माणूस फक्त. तुम्हाला चांगलं जिवंत दिसायला जिवंत, पण त्याच्यात सत्व काही राहिलं नाही. डोळ्यात सत्व नाही, कानात सत्व नाही, मनात सत्व नाही, सगळं निसत्व झाला. जसा एखादा भुसा भरलेले भोत जसा आपल्याला दिसावं. एखादा जसा रानामध्ये आपण एखादं भुस्सा घालून एखादं बुजगावणं उभं करतो. हे बुजगावणं जसं माणसासारखं दिसतं पण त्यात जीव नसतो, तसं आमचं जीवन बुजगावणं झालंय. बुजगावणं का? सत्व सगळं गेलं. कुणी घेतलं कलिम सत्वहरम पुंसाम. हे त्यांना फार पूर्वी दिसलंय की पुढे येणारा जो कली आहे ना तो सगळं माणसाचं सत्वहरण करणार आहे. आणि म्हणून हे सूत महाराज, तुम्ही आमच्यासाठी कर्णधार इवार्णवम, यातून बाहेर काढणारे फक्त तुम्ही आहात. तुम्ही कर्णधार आहात. तुम्ही आम्हाला हे सगळं ज्ञान सांगा. आणि ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वांकाष्ठा मगया. भगवंत जेव्हा निजधामाला गेले तेव्हा धर्म कोणाला शरण गेला ते आम्हाला सांगा. कारण धर्माचा आधार कोण होता? धर्माचा आधार भगवान होता. धर्म आपोआप टिकत नसतो, वस्तू आणि वस्तूचा धर्म असतो. जसा समजा पाणी आहे, ओलेपणा हा धर्म आहे, पण कोणाचा आहे? पाण्याचा आहे. पाणी ही वस्तू आहे. उष्णता हा धर्म आहे, पण कोणाचा आहे? अग्नीचा आहे. अग्नी ही वस्तू आहे आणि त्याचा धर्म. म्हणून धर्म आणि धर्मी. तर इथं धर्मी कोण आहे? धर्मी भगवान आहे, त्याचा आधार भगवान आहे. आणि भगवंतच जर निजधामाला गेला तर मग धर्म कोणाला शरण गेला ते आम्हाला सांगा. तो धर्म राहिला का नाही ते आम्हाला सांगा. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वांकाष्ठामगमो पेते मधुनोपेते धर्म कम शरणंगतः. असे प्रश्न विचारल्यानंतर हा श्रीमद भागवताचा नैमिषारण्याच्या संदर्भातला उपाख्यानातला हा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आणि यानंतर व्यासोवाच, व्यास बोलू लागले. व्यास सांगतायत की आता सूत महाराजांनी हे प्रश्नाची उत्तर देण्यापूर्वी आपल्या गुरुची स्तुती केलेली आहे. गुरुची स्तुती, कोणती स्तुती केली त्याचं वर्णन पुढे त्यांनी केलेलं आहे. पण हे प्रश्न ऐकल्याबरोबर सूतांना आनंद झाला. वा वा वा, काय प्रश्न विचारलेत. प्रश्न असा असावा की जो आनंद देणारा असावा, सर्वांचं समाधान करणारा असावा, सर्वांचं कल्याण करणारा असावा. इथे संप्रश्न संभृष्टो विप्राणाम रौमहर्षणी. विप्राणाम रौमहर्षणी, रोमहर्षाचा पुत्र म्हणून रौमहर्षण. जसं दशरथाचा पुत्र म्हणून दाशरथी, त्याचप्रमाणे इथे जसं आपण या दुर्योधनाला त्यांच्या धृतराष्ट्राचा पुत्र म्हणून धार्तराष्ट्र असं म्हणतो, तसं इथं रोमहर्षणाचा पुत्र तो रौमहर्षण. वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव. याप्रमाणे असे शब्दाची रूप होत असतात. इथे रोमहर्षण म्हणजे रोमहर्षणाचा पुत्र म्हणून रौमहर्षण. दुसरा अर्थ असा आहे की त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. का? अंगावर रोमांच उभे राहायचे, आनंद झाला. वा वा वा, म्हणून रोमहर्षणी. हर्षाने अंगावर रोमांच उभे राहिले. आणि प्रतिपूजवसस्तेषां प्रभुक्तुमुपचक्रमे, आणि त्याला आनंद झाला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली असं व्यास महर्षी म्हणतात. आणि मग सूत महाराज यांनी पहिल्यांदा आपल्या गुरुचं स्तवन केलेलं आहे. त्यांचे गुरु म्हणजे शुकाचार्य महाराज. या शुकाचार्यांचं स्तवन जे त्यांनी केलेलं आहे, यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम.
आता ज्या शुकाचार्य महाराजांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, अलौकिक अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व सूचित केलेलं आहे. प्रथमतः आपण गुरुला नमस्कार करावा, हे त्याचं शास्त्र आहे, ही त्याची पद्धत आहे. आपल्याला कुणी प्रश्न विचारू द्या, मला सगळं येतं म्हणून उत्तर द्यायचं नाही, आधी गुरुला नमस्कार करायचा, मनोमन का असेना, आणि मग उत्तर द्यायला सुरुवात करायची. म्हणून यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेक मध्यात्मदीप मतितितीर्षन्तमान्तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां पुंडलीकवरदे हर विठ्ठल. आता या संबंधीचं जे चिंतन करतील तो उद्याचा भाग सांगू. पुंडलीकवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.